हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या चॅनलवरती आणि आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आहे संडे आणि यांना आहे सुट्टी. मग आम्ही सर्वजण फिरायला चाललो, म्हणजे मी, आई आणि हे चाललो फिरायला, है ना. आम्ही तिघजण चाललो फिरायला गाडीवरती. आणि कुठे चाललो? आता भिगवणला आमच्या गावची यात्रा आहे ना, त्याच्यामुळे जरा थोडी खरेदी करायची आहे, त्याच्यामुळे शॉपिंग करायला चाललो. आम्ही शॉपिंग करायला चाललो भिगवणला, आहे ना. हा, मला एकट्यालाच फक्त कपडे घेणार आहेत, कोणाला घेणार मला पण घ्यायचं. तर बघा, आम्ही आता चाललो भिगवणला आणि आम्हाला रस्त्यातून लागलाय पाऊस, आहे ना. पाऊस जायला लागला म्हणून झाडाखाली थांबावं म्हटलं. आम्ही इथं शेतपळगडीमध्ये गेलो होतो त्या काकाकडे, सोनार काकांकडे. तर हे बसून घेतलं दादांकडनं त्या, आणि आता चाललो भिगवणला. तर पाऊस आला इकडं. आई पाऊस लागतोय का? थांबले बघा दोघं. त्यात जायचं का? थांबवा. ती काय माहिती का तुला? काय? प्लास्टिक उडवायचं ताईत आहे, ताईत त्याचं टेम्पो बरं आपण उडून जाऊ. मला माहिती की चला चला, पाऊस गेलेला आहे पाऊस नाही आहे की आहे गेला. पाऊस आहे की रे पावसा तुला आजी म्हणली होती की. ऐकलं तुम्ही? बघला का व्हिडिओ? जावा तुम्ही. बाय बाय. चला, आम्ही आईंना जोडवी केली आज. बारामतीला साड्या घ्या. आम्ही आज आईंना जोडवी केली आणि माझं कानातलं बसवलं आणि आता चाललो साड्या घ्यायला आईंना आणि मला. तुम्हाला नाही काहीच? तर बघा, आता आम्ही जास्त साड्या घ्यायला आलो आणि आम्हाला मिसळ खायला, मी आणि आई. मग आईला इकडे दिली मिसळ. छान आहे का? आणि इकडे आम्ही दोघांनी घेतली. हे नाही काय खायला, ह्यांना काय देणार पण नाही आलं. एकदम छान. तुम्हाला काय देणारच नाही खायला. मधला आवडतं हॉटेल आहे, हॉटेल ज्योती. त्यांचं आवडतं म्हटलं ज्योती, पण ते खात नाही तर कधीच काय. तर बघा, छान अशी मिसळ आली इकडं. तर आता आम्ही खायला चालू करतो. काय नाही खावा की. चला आता आम्ही खाऊन घेतो मिसळ. तर बघा, आम्ही आता ज्येष्ठ भिगवणवरनं घरी आलो आणि येताना आम्ही तुम्हाला म्हणलं होतं की आम्ही शॉपिंग करायला चाललो. तर आम्ही आज साड्या घेऊन आलोत. बघा, इकडं नवीन आलेल्या ट्रेंडिंगला आलेली साड्या घेतल्यात आम्ही, आणि सगळ्या सेमच घेतल्यात. पाच साड्या घेऊन आलोत, है ना. 5 साड्या म्हणजे हे साड्या आहे ना, हे असे काय तू काय म्हणले आता? ट्रेंडिंगला चालली साडी. खूप छान आहे, म्हणजे प्रत्येकाला आवडेल अशी साडी आहेत. खूप छान छान अशा सर्वांना घेतल्यात, म्हणजे कोणी आलं यात्रेला तरी पण द्यायला आणि घरी घालायला पण खूप छान अशा साड्या घेतल्यात आम्ही. साड्या आणल्या असतील हिच्या आवडीच्या साड्या. तुला आवडल्या ना साड्या? म्हणजे ज्यांना घालायच्या त्यांच्यापेक्षा आधी हिला जास्त आवडल्यात साड्या, म्हणजे हे ज्या मनपसंतीने साड्या आणल्या ना आम्ही. तुला काय कुठल्या ह्यातली कुठल्या आवडली बाळा? सेमच आहे, कुठल्या आवडायचं? सगळे सेमच आहेत ना. तरी त्यातले कुठला नक्षी तुला? आता वेगवेगळ्या नक्षात ना. सगळे सेमच आहे, नक्षी पण वेगळी नाही. हा नाही, ही नक्षी वेगळी आहे. ही गणपती सारखी दिसते आणि ही जरा वेगळी कमळाचं फुलासारखी दिसते, वेगळे फुल. त्यानंतर ही एक वेगळी आहे फुलाची, त्यानंतर ही वेगळी आहे. थोडी नक्षी चेंज आहे, नक्षी चेंज आहे ना. छान आहे, छान, खूप छान. आणि ह्यातले तुला कुठले घ्यायचे? तुला कुठले आवडते? सगळ्या सेमच आहे साड्या, तसं काय नाही. नापसंत असे कुठले साड्या नाही, प्रत्येकाला पसंत पडेल असे साड्या आहेत. त्याच्यामुळं कोणाला आवडणार नाही अशी साडी नाही आहे. बघा, म्हणजे नाही का, आपण सध्या पिक्चरमध्ये ट्रेंडिंगला असतात साड्या, त्या साड्यामधनं ह्या साड्या आहेत ना ट्रेंडिंगला निघालेल्या साड्या. तर बघा, आम्ही मग अशी भिगवणवरनं आलो, सर्व फ्रेश झालो, आराम केला सर्वांनी मिळून. आणि आता मी बनवला आहे स्वयंपाक. तर मी काय काय बनवलं तुम्हाला दाखवते. बघा, आज आम्ही बनवला आहे स्पेशल असा डोसा. इकडं बनवला आहे डोसा आणि इकडं बनवला आहे मसाला बटाटा. हे असं बनवलं आहे. आणि सकाळी इडली आणि सांबार पण बनवलं होतं, पण सकाळी काही व्हिडिओ घेतला नाही कारण भूक लागली होती. नाश्त्याच्या टायमिंगला केलं होतं, पण एक तास लेट झाला, त्यामुळे सकाळी काही व्हिडिओ घेतलाच नव्हता. तर आता बघा, इकडं पण डोसा बनवायला चालू आहे. आई बनवतात. आई छान आहे का? मग इकडं पीठ आहे आमच्याकडनं, जरा जास्त पीठ झालं. तर मला काही जास्त त्यातली आयडिया नाही, तर ते पीठ किती दिवस राहतं हे जर तुम्हाला माहीत असेल
तर मला कमेंट करून सांगा. आणि अजून तुमच्याकडे काही रेसिपी असतील तर ते पण मला शेअर करा, तर मी बनवेन तसंच. बघा आता मस्तपैकी असा डोसा बनवला आहे. आई, माझ्या डोश्याला जाळी नाही बनली, तुमच्या डोश्याला जाळी कशी बनली? तू कसं बनवलं काय? टाका बरं बनवा, बघू आपण तुम्ही कसे बनवताय. 2 आणि फिरवायचं. आणि मी स्वयंपाक करते का हो? मला कमेंटमध्ये म्हणतात की सासूला स्वयंपाक सांगते, तो काही करत नाही. तर आमचं काय आहे की आई सकाळचा बनवते आणि मी संध्याकाळचा बनवते. आम्ही दोघंजण मिळून करतो आणि दोघंजण किचनमध्ये असतो, त्यामुळे तुम्हाला वाटतं की आईच स्वयंपाक बनवते. संध्याकाळचं मी बनवते, आई पण मदत करू लागतात, पण सकाळचं सर्व आईच बनवते. सकाळी मी फक्त नाश्ता बनवते. आणि आता पण आई डोसा बनवते. मी बनवला एक, पण माझ्याने काही जाळीच बनली नाही. हो का, हे मी बनवलाय. हा मी बनवलाय, ह्याला जाळीच बनली नाही. आणि हा आईने बनवला, बघा किती छान असं झालाय. आणि माझा नाही छान झाला म्हणून आईला म्हणलं तुम्हीच बनवा, म्हणून मग आई बनवतात. निघतंय का? ओके. तर चला आता मला जेवण करायचं, 8 वाजले, आमचा जेवणाचा टाईम झालाय. तर बघा आता आमचं मस्तपैकी जेवण झालं सर्वांचं आणि भांडे हे घासले. आणि आता मी वरती गेले, तिथं आमचे चुलत सासरे आजारी आहेत, त्यांचं ऑपरेशन झालं होतं. मग ते बघायला गेले होते, कारण 2-3 दिवस झाले गेलेच नव्हते. आले होते त्या दिवशी गेले होते, नंतर गेलेच नाही. त्यामुळे मग आता जाऊन आले आणि भेटून आले त्यांना. आता 10 वाजलेत, उशीर झाला. तर आम्हाला उद्या सकाळ आमचा काहीतरी मोठा असा कार्यक्रम आहे. तर तुम्ही आमचा ब्लॉग आता जसा कंटिन्यू केला आणि आज आमच्या व्हिडिओची जशी तुम्ही वाट बघता ना, तशी उद्याच्या पण व्हिडिओची वाट बघा. आणि मी तुम्हाला लवकरच दाखवते की आमचा काय कार्यक्रम आहे आणि आम्ही उद्या सकाळ सकाळ कुठं जाणार आहे ते, तर तुम्हाला लवकरच समजेल. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मेहंदीचा व्हिडिओ बनवणार आहे, मेहंदीचे कोण कसे बनवायचे ते. पण काय झालं ना, मेहंदी ह्यांनी आणली, पण जरा मेहंदी बरोबर नाही लागली, जरा मोठी मेहंदी लागली. त्यामुळे मला काही मेहंदी जास्त फेटता येत नाही. त्यामुळे मग मी कोण बनवायचं म्हणजे म्हणलं की आमच्या इकडे गेले ना, मग येताना मेहंदी घेऊन येईल आणि मग मी तुम्हाला कोण बनवून दाखवेल मस्तपैकी असे. तर मला खूप सारं येतं, मला ड्रेस शिवता येतात, मेहंदी येते, सर्व येतं. आणि ट्रॅक्टर चालवता येतो. मी आमच्या तिकडे गेलो तेव्हा ट्रॅक्टर चालवत होता. तर एवढे अशा कमेंट मला भरपूर आल्या, तुला ट्रॅक्टर चालवता येतो का, आणि तुझं जास्त हुशार आहे. खूप छान असं वाटलं सर्वांना इकडं पण. आणि आमच्या ह्यांना तर खूप आवडलं की मी ट्रॅक्टर चालवत होता. कसं वाटलं? खूप छान. किती छान वाटलं, लय आनंद झाला. म्हणजे नाही का ते सॅरड पिक्चर मधले आरची ट्रॅक्टर चालवते आरची मी. आणि तुम्ही? वर्षा. खूप छान. तर मी कशी डेली ब्लॉग टाकते, तर तसेच हे पण डेली ब्लॉग टाकतात आणि ह्यांचे पण छान असतात. म्हणजे बघण्यासारखे पण असतात, म्हणजे ऐकण्यासारखे असतात. कारण माझ्यापेक्षा जास्त बोलता ह्यांना येतं, नाही भारी भारी बोलतात. ह्यांची वाक्य हे खूप छान असतं. मी म्हणजे डेलीमध्ये बोलते, पण ते बोलतात पण त्यांच्या बोलणं छान असतं एकदम. तर तुम्ही त्यांचे पण व्हिडिओ बघत जावा आणि बघत जावा की आम्ही दिवसभर काय करतो काय नाही. आणि आमचे व्हिडिओ जरा कंटिन्यू करत जावा, जरा सपोर्ट करा थोडासा. म्हणजे तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही जरासं पुढे येऊ, हाय ना? हो. तर आम्हाला सपोर्ट करा जरासा, कारण म्हणजे जसं मी चॅनल ओपन केलता तुम्ही सपोर्ट करत होता, तर तसा सपोर्ट आता येत नाहीये मला. म्हणून मग मी म्हणते की मला सपोर्ट करा, मग मी पुढे येईल. कारण मी 2-3 दिवस व्हिडिओ पण नव्हता टाकला, हेच कारण होतं की मला जास्त सपोर्ट येत नाही तुमचा. त्यामुळे मग मी व्हिडिओ पण टाकले नाही 2-3 दिवस झालं. आता मी कधी कोंडेजवरून येताना व्हिडिओ काढला होता, त्याच्यावर मी व्हिडिओ घेतला नाही, काहीच नाही. तुमचं सपोर्टच आहे ना, त्यामुळे मला नको वाटलं व्हिडिओ टाकायला. म्हणलं आज व्हिडिओ बनवते, कसं सपोर्ट येतो ते बघते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जसं मला सपोर्ट करता असं तुम्ही यांना सपोर्ट करत नाही आहे, म्हणून सांगते मी की माझ्या चॅनलचा सपोर्ट करत तसं ह्यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा आणि आमचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा. तर ओके, बाय फ्रेंड्स.